नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गणित आणि बुद्धिमत्तामधील काही क्वेश्चन्स। तर बघा, भरपूर साऱ्या स्पर्धा परीक्षा असतात आणि त्या स्पर्धा परीक्षेला यासाठी काही प्रश्न असतात की बुद्धिमत्ताचे किंवा गणिताचे वेगवेगळे प्रश्न असतात आणि मग आपण थोडे तिथे कन्फ्यूज होऊन जातो। तर बघा, तुम्हाला असे काही प्रश्न मी घेतलेले आहेत की तुम्हाला त्याची उत्तरे मी अगदी एका सेकंदामध्ये सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे जर चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील। तर बघा, इथे आता प्रश्न पहिला घेतलेला आहे 1/3 अधिक 1/6 अधिक 1/12 अधिक 1/24। तर याचं नेमकं उत्तर काय येतंय ते आता आपल्याला सांगायचंय। तर बघा, आता तुम्ही काय करणार, तर तुम्ही पहिल्यांदा या दोन्हींचा तुम्ही पहिल्यांदा या दोन्हींची बेरीज करणार, परत जे उत्तर येतंय त्या उत्तराशी तुम्ही परत या दोन्हींची बेरीज करणार। तर तुम्ही हे सगळं करत बसणार, म्हणजे प्रत्येकाची तुम्ही बेरीज करत बसणार, प्रत्येक अपूर्णांकाची तुम्ही बेरीज करत बसणार आणि जे शेवटी उत्तर येईल ते तुम्ही लिहिणार। पण काय करायचंय बघा, जेव्हा अंशामध्ये 1 असतो आणि जेव्हा छेदामध्ये संख्या दुपटीने असतात, आता इथं अंशामध्ये 1 आहे आणि छेदामध्ये इथं 3 आहे, 3च्या दुप्पट 6, 6चे दुप्पट 12, 12चे दुप्पट 24। जर छेदामध्ये संख्या दुपटीने असतील आणि जर अंशामध्ये 1 हा अंक असेल तर एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो, काहीही तुम्हाला करायची गरज नाहीये, फक्त शेवटचा अपूर्णांक काय आहे बघायचा। बघा, एकदम तुम्हाला सोपी ट्रिक सांगते मी, फक्त शेवटचा अपूर्णांक काय आहे बघायचा, जे 24 आहे ते छेदामध्ये लिहायचं आणि फक्त 24 मधून 1 मायनस करायचा 23, झालं आपलं उत्तर। तर हे आपलं उत्तर येतं। पण ही ट्रिक तुम्हाला कधी लागू पडते, जेव्हा अंशामध्ये 1 असतो आणि जेव्हा छेदामध्ये संख्या दुपटीने असतात तेव्हा। तर तेव्हा अशा प्रकारे ट्रिक वापरायची आहे, फक्त शेवटचा अपूर्णांक घ्यायचा आणि जी संख्या छेदामध्ये आहे ती आहे तशी लिहायची आणि त्यामधून फक्त 1 मायनस करायचंय, तर आपल्याला आपलं उत्तर मिळून जातं। एकदम सोपी ट्रिक असते, पण इथं आपण एवढं सगळं बघून आपल्याला काय होतं की आपण खूप जमली होऊन जातो आणि काय होतं की एवढे सगळे जे आहे ते आपल्याला सोडवायला त्यामध्ये आपल्याला खूप वेळ जातो। त्यामुळे तुम्हाला एकदम सोपी ट्रिक सांगितलेली आहे। आता बघा, इथं आपण एक्झाम्पल दुसरं घेतलेलं आहे, सेम तोच टाईप आहे। बघा, 1/5 अधिक 1/10 अधिक 1/15 अधिक 1/20। तर बघा, तुम्ही आतापर्यंत उत्तर सुद्धा काढलं असेल, अंशामध्ये 1 आहे आणि छेदामध्ये संख्या दुपटीने आहे। तर तुम्हाला काय ट्रिक सांगितली होती मी, फक्त शेवटचा अपूर्णांक घ्यायचा आहे, छेदामध्ये जे 20 आहे ते 20 आहे तसे लिहायचं आणि अंशामध्ये फक्त यामधून 1 मायनस करायचा 19, म्हणजे 19/20 हे याचं उत्तर आलेलं आहे। तर अशा प्रकारे बघा, एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो। तर अशाच नवनवीन ट्रिक अजून दुसरा सुद्धा तुम्हाला एक्झाम्पलला मी सांगणार आहे। तर खूप छान ट्रिक आहेत, त्यामुळे तुम्ही काय करा की चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर अजूनही लाईक नसेल केलं तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट सुद्धा करायला विसरू नका। आता बघा, आता पुढचा प्रश्न आपण बघूया। तर बघा मित्रांनो, इथं आपला प्रश्न आहे, आता प्रश्न खूप मोठा आहे, पण प्रश्न खूप मोठा असून काही उपयोग नाही। तर बघा, जेवढा प्रश्न मोठा तेवढं त्याचं उत्तर एकदम सोपं असतं। तर बघा, प्रश्न अगोदर वाचूया आपण, काय आहे तो, 5 व्यक्ती P, Q, R, S आणि T यांच्याकडे वेगवेगळी पुस्तके आहेत। T कडे Q व P पेक्षा जास्त आहेत, R कडे T, Q आणि P पेक्षा जास्त पुस्तके आहेत, तर सर्वात जास्त पुस्तके कोणाकडे आहेत। बघा, किती आपल्याला हा प्रश्न कन्फ्यूज करणारा आहे। तर आता मुद्द्याचं फक्त आपण बघायचंय, जो महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो फक्त आपण बघायचा, हे बाकीचं काही आपल्याला बघायची जास्त गरज नाही। सर्वात जास्त विचारले आपल्याला, सर्वात जास्त पुस्तके कोणाकडे आहेत। आता हे जे खाली दिले हे ऑप्शन आहेत, Q, T, S आणि P, तर हे पर्याय मी इथे लिहिलेले आहेत। तर बघा, हे खाली जे दिले ते पर्याय दिलेत। आता आपण काय करूया, प्रश्न व्यवस्थित वाचूया। बघा, 5 व्यक्ती P, Q, R, S आणि T यांच्याकडे वेगवेगळी पुस्तके आहेत, मग T कडे Q व P पेक्षा जास्त पुस्तके आहेत। आता या T कडे काय सांगितलंय, Q आणि P पेक्षा जास्त पुस्तके आहेत, मग T कडे, याचा अर्थ असा नाही होत की T कडे सर्वात जास्त पुस्तके आहेत, बरोबर, T कडे Q आणि P पेक्षा जास्त आहेत, पण असं नाही होणार की T कडे सर्वात जास्त पुस्तके आहेत। आपण खालचा प्रश्न वाचूया, R कडे T, Q आणि P पेक्षा जास्त पुस्तके आहेत। आता जो हा R आहे
त्या आर कडे टी, क्यू आणि पी पेक्षा जास्त पुस्तके आहेत. मग त्यातनं आपण ते ऑप्शन कट करू शकतो. बघा आता आर कडे टी, क्यू आणि पी पेक्षा जास्त पुस्तके आहेत, बरोबर. आता एक नंबरला टी आहे तर टी गेला, त्यानंतर क्यू आहे, क्यू गेला, पी आहे, पी गेला. बघा किती सोपं आहे. आपण जर ऑप्शन कडून सुद्धा उत्तर काढलं तर आपलं उत्तर पटकन आपण शोधू शकतो. आता उरला काय, यस उरला. म्हणजेच या टी पेक्षा सुद्धा यस कडे सर्वात जास्त पुस्तके आहेत, बरोबर. म्हणजेच आपलं उत्तर आहे यस. या यस कडे सर्वात जास्त पुस्तके आहेत. तर अशा प्रकारे बघा आपण ऑप्शन कडून सुद्धा आन्सर काढू शकतो. त्यामुळे एकदम सोपी ट्रिक आता तुम्हाला इथे मी सांगणार आहे. तर आता पुढचा प्रश्न आपण बघूया. तर बघा मित्रांनो, इथं आपण प्रश्न पुढचा घेतलेला आहे. तर बघा असा एकही प्रश्न नाहीये की त्याचं उत्तर तुम्हाला असं खूप मोठं मी सांगणार आहे. तर बघा प्रत्येक प्रश्नांची उत्तर एकदम तुम्हाला मी शॉर्ट ट्रिकने सांगणार आहे. त्यामुळे बघा एकदम शॉर्ट ट्रिक आहेत ह्या सगळ्या. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्न असा बोरिंग सुद्धा वाटणार नाही अजिबात. तर आता प्रश्न काय आहे बघा, 158 वजा 16/18 बरोबर किती असं विचारले. तर बघा आता तुम्ही काय केलं असतं, याला काही छेद नाहीये म्हणून इथे तुम्ही छेद घेतला असता आणि काही छेद नसतो म्हणजे इथे एक असतो, छेदामध्ये काहीच नसतं म्हणजे इथं एक घ्यावा लागतो आपल्याला आणि तुम्ही आता तिरकस गुणाकार केला असता, बरोबर. आणि तुम्ही याचं आन्सर काढलं असतं. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की एकदम सोप्या ट्रिकने असा गुणाकार वगैरे काही न करता उत्तर कसं काढायचंय. तर बघा उत्तर आपण शोधूया. हे सगळं आपण पुसून टाकूया. बघा 158 वजा 16/18. तर एकदम सोप्या ट्रिकनं आपण काय करायचं, 158 आहे ना, यातला एक कमी करायचा, एक यातून मायनस करायचा. इथं लिहायचं 157 वजा छेदामध्ये जे 18 आहे ते 18 खाली आहे तसं लिहायचं आणि फक्त अंशामध्ये या दोन्हीतला फरक लिहायचा. दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे, तर दोन्हीमध्ये फरक 2चा आहे. झालं आपलं उत्तर. बघा सोपं आहे की नाही मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. बघा इथं आपल्याला 1 सेकंद सुद्धा लागत नाही. जर तुम्हाला एक्झामला अशा प्रकारचा प्रश्न आला तर काहीही तिरकस गुणाकार वगैरे काहीही करत बसायचं नाही. या संख्येतून फक्त 1 मायनस करायचं आणि छेदामध्ये जो आहे तो छेद इथं लिहायचा आणि वरती अंशात दोन्हीतला फक्त फरक लिहायचा. झालं आपलं उत्तर. तर बघा जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही याचं उत्तर तुमच्या वहीमध्ये नक्कीच काढू शकता. 195 वजा 11/17. काय करायचं, यातून फक्त 1 मायनस करायचा, इथे लिहायचं 194 वजा जे छेदामध्ये आहे 17 ते आहे तसं लिहायचं आणि अंशामध्ये फक्त दोन्हीतला फरक लिहायचा. 11 आणि 17 मध्ये फरक कितीचा आहे, तर फरक 6चा आहे. झालं आपलं उत्तर. 194 वजा 6/17 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर तुम्ही अशा प्रकारच्या भरपूर उदाहरणांचा सराव सुद्धा करू शकता. जर तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देत असाल, मग त्यामध्ये पोलीस भरती असू दे, सरळ सेवेच्या परीक्षा असू देत किंवा तुमची कोणतीही परीक्षा असू दे, तर तुमच्या त्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला हे जे सर्व प्रश्न आहेत ते खूप उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे तुम्ही अशा विविध प्रश्नांचा तुम्ही सराव सुद्धा करू शकता. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर बघा मित्रांनो, इथं आपण प्रश्न पुढचा घेतलेला आहे. आता इथे या प्रश्नामध्ये आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. प्रश्न काय आहे बघा, जर 7x बरोबर 8y बरोबर 10z तर xy चे मूल्य किती. आता या सर्वांचं आपल्याला मूल्य काढायचं आहे. x ची किंमत काढायची, y ची किंमत काढायची आणि z ची किंमत काढायची आहे. तर बघा एकदम सोप्या ट्रिकने तुम्हाला सांगणार आहे मी की याचं उत्तर कसं लिहायचं आहे. आता जर तुम्हाला x ची किंमत काढायची असेल तर x वर तुम्ही असं हात ठेवा, x ची किंमत आपोआप मिळेल. y ची किंमत काढायची आहे तर y वर असा हात ठेवा, मग तुम्हाला किंमत y ची मिळेल. आणि जेव्हा तुम्हाला z ची किंमत काढायची आहे तेव्हा z वर असं एक हात ठेवा, म्हणजे तुम्हाला z ची पण किंमत नक्की मिळेल. तर बघा आता आपण बघूया की उत्तर कसं काढायचंय. आता अगोदर तुम्हाला काढायचे x ची किंमत, तर x वर असा हात ठेवा. संख्या उरल्या कोणत्या कोणत्या, 8y बरोबर 10. दोन्हींचा करा गुणाकार, 10 80 होतील म्हणजे x ची किंमत 80 मिळाली. त्यानंतर जे चिन्ह आहे ते चिन्ह द्या रेशिओचं. त्यानंतर
वाय आहे इथं, वाय आहे. आता बघा वाय वर एक असा हात ठेवा, संख्या कोणती उरली ही 7 आणि 10, म्हणजेच 10 सत्ते होतील 70. त्यानंतर इथं पण मध्ये हे चिन्ह द्यायचं. त्यानंतर झेडची किंमत काढायची आहे. असा हात ठेवा झेडवर, संख्या कोणत्या उरल्या, हे 2 संख्या उरल्या, तर आती साती होतील 56, ते इथं लिहायचं. तर बघा अशा प्रकारे आपण उत्तर काढलेलं आहे. इथं आपण कोणतीही गणिती क्रिया केलेली नाही किंवा कोणतेही सूत्र वगैरे वापरलेलं नाही, काहीच केलेलं नाही. एकदम सोप्या प्रकारे आपण याचा आन्सर काढलेला आहे. जर तुम्हाला x ची किंमत काढायची असेल तर x वर आपण हात ठेवला, दोन्हींचा गुणाकार करता इथं लिहिला. जर तुम्हाला y ची किंमत काढायची असेल तर y वर आपण हात ठेवला, या 2 संख्यांचा गुणाकार केला, तो इथे मांडला. आणि मग तुम्हाला z ची किंमत काढायची होती तर इथे तुम्ही हात ठेवला आणि या दोन्हींचा गुणाकार केला, तो इथे मांडला. म्हणजेच 80, 6, 70, 56 हे याचं उत्तर आलेलं आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर सेम या प्रकारे नक्कीच लिहू शकता. तर आता प्रश्न आपण पुढचा बघूया. तर बघा आता प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला 11, 13 आणि 7 ने पूर्ण भाग जातो. तर असा प्रश्न आहे. तर आता बघा 11, 13 आणि 7 ने आपल्याला इथं आपल्याला काही ऑप्शन दिलेत आणि त्या ऑप्शन मध्ये असं आपल्याला शोधायचं आहे की यापैकी कोणत्या संख्येला 11 ने, 13 ने आणि 7 ने भाग जातो. तर संख्या बघा 7,24,613, 7,24,625, 7,24,646, 7,24,724. तर अशा संख्या आहेत. आणि मग तुम्ही काय करणार की यातल्या प्रत्येक संख्येला तुम्ही 11 ने भाग घालून बघणार, परत 13 ने बघणार, परत 7 ने बघणार. आणि मग जर या संख्येला नाही भाग गेला तर तुम्ही या खालच्या संख्येला परत भाग देत बसणार. मग तुमचा यामध्ये किती वेळ जाईल बघा. म्हणूनच तुम्हाला एक सोपी ट्रिक मी सांगणार आहे. जर संख्या या स्वरूपामध्ये असेल ABBA, म्हणजेच काय, जर इकडं 1 नंबरला आणि शेवटी संख्या सेम सेम असेल, समजा 1 नंबरला 2 आहे, शेवटी पण 2 आहे, आणि फक्त मध्ये BB म्हणजे सेम सेम संख्या. जर समजा इथं 4 आहे आणि इथं पण 4 आहे, म्हणजेच 1 नंबरला आणि शेवटी जर सेम सेम संख्या असतील आणि मध्ये 2 सेम सेम संख्या असतील तर त्या संख्येला 11 ने भाग जातो, बरोबर. त्यानंतर ABAB, म्हणजेच ABAB जर असेल तर त्या संख्येला 101 ने भाग जातो. ABAB म्हणजे काय, तर बघा आता इथं 3 आहे, समजा इथं 2 आहे, परत 3 आणि परत 2 म्हणजे 32. या संख्येला 101 ने भाग जातो. समजा जर ABC आणि ABC अशा प्रकारे संख्या असतील तर त्या संख्येला 1001 ने भाग जातो आणि 1001 ला 11 ने, 13 ने आणि 7 ने पूर्ण भाग जातो. म्हणजेच जर पहिल्या 3 संख्या आणि पुढच्या 3 संख्या या सेम सेम असतील, समजा आता इथं संख्या आहे, समजा इथं संख्या आहे 4, 2, 4, तर पुढे पण ही संख्या रिपीट पाहिजे 4, 2, 4. तर या संख्येला 1001 ने भाग जातो, म्हणजेच त्या संख्येला 11 ने, 13 ने आणि 7 ने सुद्धा भाग जातो. मग आता या ऑप्शन मध्ये आपल्याला अशी संख्या शोधायची आहे की पहिल्या 3 आणि पुढच्या 3 संख्या त्या सेम सेम असतील. म्हणजे पहिल्या 3 कोणत्या, तर इथं ऑप्शन क्रमांक 4 आहे बघा, 724, 724. पहिल्या 3 संख्या 724 आणि सेम अशा संख्या पुढे दिल्या 724. तर या संख्येला 11 ने, 13 ने आणि 7 ने निशेष पूर्ण भाग जातो. तर अशा प्रकारे जर तुम्हाला काही ट्रिक माहिती असतील तर तुम्हाला त्याचं उत्तर पटकन सांगता येणार आहे. पण जर ट्रिक माहित नसतील तर मात्र तुमचा यामध्ये खूप वेळ जाणार आहे. उत्तर तुम्ही काढू शकाल पण यामध्ये तुमचा खूप वेळ जाणार आहे. त्यामुळे अशा ज्या काही नवनवीन ट्रिक आहेत त्या सर्व ट्रिक तुम्ही शिकून घ्या, म्हणजे तुमच्या एक्झामला वेळ अजिबात वाया जाणार नाही आणि हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क कसं होईल हे तुम्हाला पटकन समजेल आणि हे आपल्याला करायचं आहे. तर आता बघा प्रश्न आपण पुढचा बघूया. याचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 4, 724, 724. आता प्रश्न आपण पुढचा बघूया. तर बघा आता ते प्रश्न काय आहे आपला, बरोबर 2:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल. आता इथे घड्याळ काढलेला आहे आपण आणि यामध्ये बरोबर 2:30 वाजले, तर याच्यामध्ये आता किती अंशाचा कोन तयार झालाय
तर बघा यावरती आपला सेपरेट एक व्हिडिओ आहे मित्रांनो. घड्याळ या टॉपिकवर आपला सेपरेट एक व्हिडिओ आहे. जर तुम्हाला त्याची सगळी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघू शकता. तर आता बघा इथं या प्रत्येक अंकामध्ये किती अंशाचा कोण असतो, तर या प्रत्येक अंशामध्ये जे अंतर असतं ते 30 अंशाचं अंतर असतं. यामध्ये 30, यामध्ये 30, यामध्ये 30, असं करत करत सगळ्यामध्ये जर आपण अंतर काढलं तर ते टोटल 360 अंश होतं. किती होतं? 360 अंश होतं. मग जर आता आपण या दोन्हीमध्ये अंतर काढलं तर 30 होईल, या दोन्हीचं अंतर 30 होईल, बरोबर, या दोन्हीचं अंतर 30 होईल आणि जो अर्धा कोण आता इथं आहे म्हणजे या 2 आणि 3 मध्ये 30 अंशाचा कोण आहे, पण काटा अर्ध्यावर आहे म्हणजे या 30 चे आपल्याला निम्मे करावे लागतील. मग 30 चे आपण 15 करू शकतो. म्हणजेच 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 9 आणि यातले 10 100 होतील. बरोबर, 90 झाले हे सगळे, यातले 10 100 आणि वरचे 5 म्हणजे 105 अंशाचा कोण तयार होणार आहे. बघा जर बरोबर घड्याळामध्ये 2:30 वाजले असतील तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 105 अंशाचा कोण तयार होणार आहे. तर एकदम सोपं आहे मित्रांनो हे. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला एकदम सोपं वाटणार आहे. तर बघा अशा प्रकारे मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.